कांड. आज मी ऑफिसमधून घरी येतानाच मनाशी निश्चय करूनच बाहेर पडलो. काहीही झालं तरी आज या विषयाचा सोक्षमोक्ष लावायचाच. माणसाच्या सहनशक्तीलासुद्धा काही मर्यादा असतात. माझ्या त्या संपल्या होत्या. आज मी पियाला, माझ्या बायकोला घराबाहेर काढण्याचा निश्चय पक्का केला होता. कोणत्याही परिस्थितीत अशी निर्लज्ज आणि नको असणारी बाई घरात ठेवायचीच माझी बिलकुल इच्छा नव्हती. मी घरी आलो. माझी चाहूल लागताच शेजारच्या मोघे काकूंनी दार किलकिल करून थोडंसं बघितलंच. नेहमीप्रमाणे त्यांना माझ्याशी बोलायचं असावं, पण मी दमून आल्यावर फारसं बोलत नाही हे त्यांना माहीत होतं. त्यांनी दार पुन्हा लावून घेतलं. माझ्या घराचं दार नेहमीप्रमाणे बंद होतं. झोपली असेल नालायक बाई, मी मनाशी पुटपुटलो. दरवाजावरची बेल दाबली आणि पियानं हसतमुखपणे दार उघडलं. मी दुर्लक्ष करून आत गेलो. नेहमीप्रमाणे कसंबसं तोंडावर पाणी मारून बाहेर आलो आणि पियानं विचारलं, दमला असशील ना, कॉफी करू? नको, मी तिरसटून उत्तर दिलं. ठीक आहे, मग स्वयंपाक करते लवकर. जेवायला लवकरच बसू. मी काहीच उत्तर दिलं नाही. काय निर्लज्ज बाई आहे ही, जेवायला लवकर बसू म्हणे. साली हरामखोर. स्वयंपाकाच्या तयारीसाठी ती आत निघून गेली आणि मी तिच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत बसलो. एखाद्या सराईत बाईप्रमाणे वागत होती. हिच्या बापाचं किचन आहे का? आज या बाईला माझा हिसका दाखवणारच. कोपऱ्यात असणारी काठी मी हातात घेतली. साली जुडो कराटीच्या क्लासला जात होती, पण मी आहे ना घट्ट माझं संरक्षण करायला. सावधगिरी म्हणून 8 वाजता पोलिसांना पण घरी बोलवले. आज ही काय बाई इथे राहत नाही. नसती पिढा मागे लागली आहे. खरं म्हणजे माझंच चुकलं. झक मारली आणि त्या दिवशी मी नाटकाला गेलो. त्या दिवशी रविवार होता. नेहमीप्रमाणे दुपारी मनसोक्त झोपलो. संध्याकाळी उठल्यावर नेहमीप्रमाणे आपली आपण कॉफी करून घेतली आणि सकाळचीच वाचलेला पेपर पुन्हा एकदा चाळू लागलो. त्याच त्या रटाळ बातम्या वाचून कंटाळा आला होता. सहज माझी नजर कोपऱ्यातील एका नाटकाच्या जाहिरातीकडे गेली. खरं म्हणजे मी नाटक कधी फारसं बघत नाही. गेलो तर सिनेमालाच जातो, पण त्या दिवशी कंटाळा आला होता. नाट्यगृह जवळ होतं आणि मुख्य म्हणजे वेळेत होतं. 6:30 वाजता नाटक सुरू होणार असं गृहीत धरलं तरीसुद्धा 9:15 वाजेपर्यंत सहज नाटक संपलं असतं. येताना कुठेतरी जेवायचं आणि पुन्हा घरी येऊन डाराडूर झोप काढायची असा विचार करून मी त्या दिवशी नाटकाला गेलो. नाटकाची तिकीटं काढली. नाट्यगृहात प्रवेश केला. सहज म्हणून नजर आजूबाजूला टाकली. कुणी ओळखीचं दिसत नाही याचं समाधान वाटलं. कुणीतरी भेटतं, मग औपचारिक आणि नाटकी बोलायचं हे सगळं मला कधी आवडलंच नाही. तसा मी माणूसखाना होतो म्हणलं तरी चालेल. एकटेपणा आवडतो म्हणून मी लग्नसुद्धा केलं नाही. तिशी ओलांडली आणि तिशी का 35ला येऊन पोचलो. मी पण लग्न ते संसारात गुरफटणं नको रे बाबा. नाटक सुरू झालं आणि गुंतून गेलो मी त्यात. मस्त कथानक, मस्त अभिनय. बरं झालं आलो ते मी आज नाटकाला. इंटरव्ह्यू झाले आणि चहा घ्यावा म्हणून बाहेर आलो. इतक्यात माझ्या पाठीवर जोराची थाप पडली. काय वैभ्या, किती दिवसांनी दिसतोयस? मी नजर मागे करून बघितलं. एक 30-32 वर्षाची स्त्री मागे उभी होती. दिसायला देखणी आणि एकदम मॉडर्न. जीन्स पट, त्याच्या रंगाचा टॉप आणि छान पॉपकट. एकूण सौंदर्य आव्हानात्मक होतं. पण ही बाई मला का ओळखते? कधी बघितलंसुद्धा नाही. आणि हे 4 लोकांच्यात वैभ्या काय? मूर्ख बाई, अजूनही ओळखलं नाहीस मला? तिने हसून विचारलं. मी थोडं निरखून तिच्याकडे बघितलं आणि चेहरा काहीसा ओळखीचा वाटू लागला. तरीही मी थोडंसं घाबरतच विचारलं, तू पिया तर नाहीस? बरोबर, मी पियाच आहे, तुझी कॉलेजमधील मैत्रीण. तिने बिनधास्त सांगून टाकलं आणि मी अजून ऑकवर्ड झालो. पण मी ऑकवर्ड झालो हे पण मला आवडलं नाही.
ही इतकी बिनधास्त आहे आणि मला ऑकवर्ड व्हायचं काय कारण? खरं तर पिया कॉलेजमध्ये असतानासुद्धा अशीच होती, मुलींच्यापेक्षा मुलांच्यात मिसळणारी. पण तू इथं काय करते आहेस? मी काहीतरी बोलायचं म्हणून बोललो. काही नाही रे, जुडो कराटेचे प्रात्यक्षिक करून दाखवणार आहे लोकांना नाटक संपल्यावर. खास शो. ती खळखळून हसली. काय विचारतोस रे वैभ्या? इथे नाटकालाच येईन ना मी. पण तू आणि नाटक काहीतरी खटकतंय. होय रे, मलाही आवडत नाही नाटक बघायला. पण जाम बोर झाले होते. 2-3 तास जातील तेवढाच टाईमपास. घंटा वाजली आणि मला हुश्य झालं. पुन्हा तास 1.5 तास नाटक आणि मग घरी. इंटरव्हलनंतर नाटक सुरू झालं. पण लक्ष काही लागलं नाही. प्रिया आज भेटली नसती तर बरं झालं असतं असं वाटलं. या बाईनं कॉलेजमध्ये असताना मला मागणी घातली होती लग्नासाठी. होय, मागणीच होती. शेवटचं वर्ष होतं कॉलेजचं आणि ही एक दिवस कॉलेज संपल्यावर जवळ आली आणि डायरेक्ट विचारलं, वैभ्या, कॉलेज संपणार आता लवकरच. पुन्हा भेटणार कधी ते माहीत नाही. तुला एक गोष्ट सांगते, तू मला जाम आवडतोस. लग्न करूया का आपण? नाही नाही, मी पटकन बोलून गेलो आणि असं तोडून बोललो याचं वाईट वाटलं. अरे दचकतोस काय? इतकं काही वाईट नाही. मी दिसायला तसं काही नाही. पण हे असं लग्नाचं कुणी डायरेक्ट विचारतं का? काय अपेक्षा होती तुझी? पहिल्यांदा मैत्री करूया, मग ती वाढवूया, मग प्रेम करूया, मग 2-3 वर्षांनी मी तुला किंवा तू मला प्रपोज करायचं आणि मग आपण हो तरी म्हणायचं, नाही तरी नाही तरी म्हणायचं. तू हो म्हणलास तर ठीक, नाही तर मग नाही म्हणलास तर वेळ फुकट. त्यापेक्षा लग्न करून टाकू. प्रेम काय होईल की. प्रियाचं लॉजिक अजब होतं. प्रिया ही तुझं लॉजिक सॉलिड आहे. पण खरं सांगतो, मी अजून विचारच केला नाही कशाचा. पहिल्यांदा कुठेतरी नोकरी शोधेन आता, त्यात सेटल होईन आणि मग लग्न बिग्न करेन. बापरे, किती विचार करतोस. जाऊ दे, चल. नको करू, मी बघते दुसरा कोणीतरी. आणि पिया निघून सुद्धा गेली. हा सगळा प्रसंग मला आठवत होता. मी पुढचे नाटक कसेबसे बघितले. दुसरा अंक संपला आणि घाईघाईने बाहेर पडलो. आता सरळ रिक्षा करायची आणि घर गाठायचं असा विचार केला. म्हणजे पियाने आपल्याशी बोलायलाच नको. मी गर्दीतून बाहेर पडत होतो. इतक्यात पियाचा आवाज आला, वैभ्या, थांब की जरा. मी पण घरीच चालली आहे रिक्षा करून. तू कसा जाणार आहेस? माझं घर जवळच आहे, मी चालतच जाईन. तिला टाळण्याच्या दृष्टीने मी मुद्दाम माझा प्लॅन बदलला. ठीक आहे. बोलत बोलत आम्ही बाहेर आलो. पिया रिक्षावाल्याला विचारत होती. खरं म्हणजे मी थांबायचं काहीच कारण नव्हतं. पण केवळ दिसताना वाईट दिसेल म्हणून मी रेंगाळलो होतो. पिया राहायला लांब होती आणि रिक्षावाले तिकडे यायला तयार नव्हते. पिया शास्त्रीनगरला राहत होती, म्हणजे जवळजवळ 5 किलोमीटर. रात्री हे रिक्षावाले नेहमी झगझग करतच असतात. पिया दुप्पट पैसे द्यायलासुद्धा तयार झाली होती, पण कुणीच यायला तयार नव्हते. शेवटी पियाने कंटाळून मला म्हणाली, वैभ्या, ऐक ना, मी आजची रात्र तुझ्याकडे राहू का? पियाने लग्नाचे मला विचारल्यावर जितका मी दचकलो नव्हतो तितका आत्ता दचकलो. ही पोरगी नको इतकी बिनधास्त होती. नाही ग पिया, काहीही काय बोलतेस. माझ्या घरी कोणी नसतं. एका बाईला घरी घेऊन आलोय म्हटल्यावर अपार्टमेंटमधील इतर लोक काय म्हणतील याचा विचार तरी कर जरा. त्यात मी एकटाच राहतो, अविवाहित. ते लोक बिग मला काय सांगू नकोस. शास्त्रीनगरला एकट्या बाईला पाठवले चालतं म्हणून सुद्धा लोक बोलतील. त्यांना गुंडाळून ठेव. आणि हे विवाहित आणि अविवाहित काय मध्येच. मी पण अविवाहितच आहे. इथे आपण सोय बघतो आहोत.
खरं सांगू का, 5-6 किलोमीटर चालतसुद्धा जाईन मी, पण 3 तास बसून वैताग आला. किती बोर होतं ते नाटक. पियानं तिच्या मनातले बोलून दाखवले, पण काही केल्या माझं मन तयार होत नव्हतं. वैभ्या, एका रात्रीचा प्रश्न आहे. उद्या सकाळी मी निघून जाणार रिक्षा करून. नाही म्हणत असशील तर लवकर नाही म्हण, मी चालत तरी जाते. पियाची अडचण मला दिसत होती. रिक्षावाले यायला तयार नव्हते. तिला चालत जा म्हणणे मला योग्य वाटत नव्हते आणि पूर्णपणे हात झटकून टाकणं माझ्या स्वभावात नव्हतं. मी नाईलाज म्हणून तिला हो म्हणालो. आम्ही दोघे चालत जाऊ लागलो. भूक सडकून लागली होती. कुठेतरी खाण्याशिवाय गत्यंतर नव्हतं. एक हॉटेलमध्ये जेवायला गेलो. घाबरत घाबरत मी जेवू लागलो. पिया मात्र बिनधास्त होती आणि माझ्या डोळ्यासमोर अपार्टमेंटमधील लोकांचा चेहरा येत होता. घड्याळात 9:15 वाजले होते. पिया चवीने जेवत आहे तेच बरे आहे असं मला वाटलं. रात्री 10:30 वाजता घरी गेलो तर उत्तम. सगळे झोपले असतील. सरळ लिफ्टमध्ये घुसायचं आणि वर जायचं. सकाळी पिया रिक्षा करून घरी जाईलच आणि मग आपण सुटलो या विचाराने सुद्धा मला हुश्य झालं. मी सांगते, ते कदाचित खोटं वाटत असेल. तुम्ही तिच्या वडिलांना भेटा. इथंच जवळ राहतात ते. काकूंनी बोलता बोलता वडिलांचा पत्ता सांगितला. त्या जे काय बोलत होत्या ते मला पटलं होतं, कारण ते सगळं पियाच्या स्वभावाशी मिळत जुळत होतं. मी त्यांचा निरोप घेऊन बाहेर पडलो. आता रजा टाकलीच आहे तर पियाच्या वडिलांना भेटून घेऊ म्हणून तिकडे जाऊ लागलो. मी पियाच्या घरी पोचलो. घरी एक वयस्कर व्यक्ती बसली होती. हे पियाचे वडीलच असावेत. तिचे वडील थकलेले वाटले. तिची आई पिया कॉलेजमध्ये असतानाच गेली होती हे मला माहीत होतं. तिच्या वडिलांना मी माझी ओळख सांगितली. काका, आपण पियाचे बाबा ना? होय, मीच तिचा बाबा. या, बसा. काकांनी माझं स्वागत केलं, पण त्यांच्या आवाजात नैराश्य होतं. पण आज मला सगळं जाणून घ्यायचं होतं. या बाईनं मला जीव नकोसा केला होता. माझी काही चूक नसताना. बोला, काय काम काढले? मी माझी कहाणी त्यांनासुद्धा सांगितली. आधीच तो विषय चांगलाच माझ्या डोक्यात गेला होता. इतक्यात हा विषय 2दा सांगावा लागला. त्यामुळे मी स्वतःवरच चिडचिडा झालो. पण इतक्यात काका कठोर शब्दात बोलू लागले. अहो, या पोरीनं मला जीव अगदी नकोसा करून टाकलाय. लहानपणी भयंकर वात्रट होती. बालपण म्हणून सगळं सोडून दिलं. पण वयात आल्यावर ही मुलांशी हाणामारी करायला लागली आणि तेही कोणतंही कारण काढून. तिला ज्यावेळी समजून सांगायचो त्यावेळी उलट मलाच म्हणायची, या हरामखोरांना असंच पाहिजे. एकदा एका मुलाशी कुस्ती खेळली होती ही बाई. मुलीच्या जातीला शोभते का हे? तर मलाच म्हणाली, मी मुलगाच व्हायला पाहिजे होते. लहानपणापासून नुसतं धटिंगणपणा. सकाळी घरातून बाहेर पडल्यावर संध्याकाळी घरी येईस तोपर्यंत काहीतरी उद्योग तिने करून ठेवलेला असायचाच. शेवटी तिचं कॉलेजचं शिक्षण संपल्यावर मी तिच्या लग्नाचा निर्णय घेतला आणि एक चांगला मुलगा बघून लग्न करून दिलं. ती नाहीच म्हणत होती, पण तरीसुद्धा मी जबरदस्ती केली. अजूनही 4 लोकांच्याकडून तिची समजूत काढली आणि कशीबशी तयार झाली. नवरा चांगला होता तिचा, दिसायला देखणा होता हिच्यासारखाच, पण त्याच्याशी सुद्धा पटत नव्हतं तिचं. सारखी भांडणं व्हायची. एकदा तो काहीतरी बोलला तिला तर काय केलं असेल हिनं, थोबाडात मारली त्याच्या. अहो, नवरा बायको म्हटल्यावर काहीतरी होणार, थोडं दुर्लक्ष करायचं. ती जुडोची ताकद नवऱ्याला दाखवायची. नवरा दुसऱ्या दिवशी घरी आला आणि मला सांगितलं, काका, तुम्ही चांगले आहात, पण ही पोरगी कुणासारखी झाली माहीत नाही. तुमच्या मुलीला मी घटस्फोट देतोय. लग्नानंतर 6 महिन्यातच घटस्फोट. मी पण तिच्या वागण्याला कंटाळलो होतो. मी तिला सांगितलं, तू आता वेगळी राहा.
आपलं पटणार नाही. ती काहीही न बोलता घर सोडून निघून गेली. याही गोष्टीला 7-8 वर्ष होऊन गेली. इतक्या वर्षात तिने माझी चौकशी केली नाही आणि मी तिची. बोलता बोलता काकांचा आवाज गहिवरला होता. काकांची दया आली. एका म्हाताऱ्याला ही बाई एकटी टाकून राजरोसपणे पार्ट्या करत हिंडत होती. काका तिच्या घरमालक. त्यांची बायको सर्व माणसे सज्जन होती. पियाच्या वागण्यातच उथळपणा होता, पुरुषीपणा होता आणि हे मी माझ्या घरी खपवून घेणार नव्हतो. मुळात मला माणसं आवडतच नव्हती आणि पिया तर मुळीच नाही आणि मी तिला आज राहू देणार नव्हतो. मला माहीत आहे ती जुडो फायटर आहे, पण म्हणून काय झालं? तिला बाहेर काढण्याइतपत माझ्या अंगी ताकद आहे. पण तरीही अपार्टमेंटमधल्या 4 मुलांना सर्व सांगून टाकलं. बरोबर 8 वाजता घरी या आणि बेल दाबा. आज हा कार्यक्रम उरकायचाच. पिया देशमाने ह्या घरात कोणत्याही परिस्थितीत राहणार नाही. घड्याळात 8 वाजले आहेत. पिया आत स्वयंपाक करत आहे. मी पूर्ण तयार आहे. माझ्या हातात काठी आहे आणि दारावरची बेल वाजते.